मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर नजीक समृद्धी महामार्गाची पाहणी केली। राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरिबालाजी आदी उपस्थित होते। नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे 74 किलोमीटर असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच 6 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली। कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि वेग याबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे। या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो आणि जिथे आपण उभे आहोत आपणही सांगू शकाल की काम कसं झालेलं आहे। अप्रतिम काम चालू आहे। याच्याबद्दल महाराष्ट्राला पण एक उत्सुकता आहे आणि जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे आपल्या देशातला एक सर्वोत्तम महामार्ग ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम आपण केलेलं असेल। आणि ज्या गतीने आपण हे काम करतो आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा असं वाटलं होतं की कामात कुठेतरी खंड पडेल किंवा काम थोडंसं हळूवारपणाने होईल, पण ती सगळी गती, तो सगळा जो काय काळ होता त्या काळात सुद्धा आणि त्याच्यानंतर याची प्रगती आहे, त्याच्यात कुठेही काम मंदावलेलं नाही। आणि मला खात्री आहे येत्या 1 मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो। समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊनही काळात सुरू होती, त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे। महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे। हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल। पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या 1 मे पर्यंत वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येईल। त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल। या महामार्गाची कामे गतीने होत असून येत्या 6 महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले। उत्तम ब्राह्मणवाडे, प्रशांत झोपाटे सह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।